वक्ते अरुण आबा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो। विचारपीठावरती उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे, बहुजनांचे, कष्टकऱ्यांचे, वंचितांचे, ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, विचारपीठावरती सर्व उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी। माझ्याच पाऊस आला दादा, काय भानगडे, पण मी काय घाबरत नाही। पाऊस बार्शीत पण झाला होता। मला वाटतं की काय मोदींनी निरोप पाठवला काय, हे काय काळजी करू नको, 2 हात करायला तयार आहेत आम्ही सगळ्याचा। मित्रांनो, आज सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, सोयरे झाकू नका, काळजी करू नका, सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जो देशामध्ये चाललेला जो एक घोटाळा आहे, त्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या विरोधात ठिकाणी आपलं मांडण्यासाठी आज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर मित्रांनो, या मोर्चाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। त्याचं कारण असं आहे की हा मोर्चा ज्यांच्या विरोधामध्ये निघालेला आहे, त्या मोर्चाचं जे खरं कारण आहे त्या ईव्हीएम मशीनचा जो असणारा घोटाळा आहे, त्या घोटाळ्याचा पडदा उघडा पाडण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित केलाय। याच्यामुळे या मोर्चामध्ये काय घडतंय याच्याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष आहे। मला येताना मोर्चामध्ये जरा हळूच काना सांगितलं की म्हणे तुमच्या मोर्चाकडे नरेंद्र मोदीचं पण लक्ष आहे। मी म्हणलं तर मोदी आणि फोदी, त्याचा बापाचा बाप जरी आला, त्याचा बापाचा बाप जरी आला तर त्याच्या बापाचा बाप त्याने भारतीय संविधान लिहिलं, हा विस्कटलेला देश, हा तुकड्यामध्ये वाटलेला देश, ज्याला 150 वर्ष 600 वर्ष गुलामीचा कलंक लागला होता, तो कलंक पुसण्याचं काम ज्या महामानवाने केलं, त्याचा पंतू या आंदोलनाचा रणसिंग फुकण्यासाठी सोलापूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये येतोय। त्याच्यामुळं फोदी आणि मोदी, तुझ्या बापाला सुद्धा मी घाबरत नाही। या ठिकाणी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, पोलीस खात्याला माझी विनंती आहे, सीआयडीच्या आयबीच्या जर कोणी रिपोर्टर असतील तर त्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्या, हा मोर्चा निर्णायक आहे। आणि कोपऱ्याला सगळ्या पक्षाच्या माणसं बसलेत, राष्ट्रवादी बसलंय, कुठं बसलंय ती पण मला माहिती आहे, काँग्रेस कुठं बसलाय ते पण मला माहिती आहे, भाजप कुठं बसलाय ते पण मला माहिती आहे, बाकीचे हौश गौश कुठं कुठं बसले ते पण मला माहिती आहे। तुम्हाला सगळ्याला आव्हान आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने स्वतःच्या सहीने पत्र लिहिलं, अरे भारताचं संविधान धोक्यात आहे, त्या संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या। का रे, तुम्हाला काय मर्यादेचा गोळा उठला होता का रे, का शेत खाली घालून बसले, तुम्ही कुणाला भिवून खाली घातले होते? बाळासाहेबांनी पत्र लिहिलं, माझ्या भावाने आणि बहिणीला विनंती आहे, देश वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवा। कुणा हे माईच्या लालाने पुढे येऊन बाळासाहेबाला साथ दिली नाही तर दुःख आम्हाला आहे। मित्रांनो, अरे देश वाचवण्यासाठी बाहेर पडणारा माणूस, पवार साहेब तुमची सुद्धा दाखली नाही उघाडी,
पवार साहेब, तुमची सुद्धा जातखेळी उघाडी नाहीये. बाबासाहेबांचा नातू पत्र लिहितो आणि आव्हान करतोय मदत केली पाहिजे. राहुल गांधी 54 वर्षाचा तरुण आहे म्हणले, दादा मी 53 वर्षाचा आहे. नवीन फॅशन चालू 56 वर्षात झालं तर म्हणते मी तरुण आहे. आमच्या चंद्रशेखर भाऊ मला सकाळी म्हणले ते शरीराने म्हातारे झाले पण मनाने तरुण आहेत. वार शब्बास पट्टे. मी नवीन या ठिकाणी स्लोगन ऐकलं की माणूस वयाने जरी म्हातारे झालं तर म्हणे काँग्रेसच्या पण आव्हान आहे माझं. शिकुलरचा विचार मांडता मुसलमानांच्या, दलितांच्या, भटक्यांच्या, आदिवासींच्या, बाराबलुतांच्या, ओबीसींच्या दारात जाताना म्हणता आम्ही सगळे पुरोगामी आहेत. ह्यांना कुठला घोडा लावला पाहिजे त्याचा विचार करतो मी या ठिकाणी. अरे खोटं कवर बोलता, जिकडे घुगऱ्या तिकडे उदा उदा. तुम्ही या ठिकाणी त्या भारतीय संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रस्त्यावरती आले, पत्र लिहिलं, कुणाची माई येणी नाही उत्तर द्यायला आणि पाठिंबा द्यायला ते घाबरत होते. त्यांच्या लेंड्या पातळ झाल्या होत्या. का म्हणलं पत्र दिलं आणि पाठिंबा दिला की ते मोदी ईडी लावतं. ईडी काय लावतंय? ईडी लावता. ईडी. अरे एकमेव पट्टी आम्ही आहेत. आंबेडकर कुटुंब आहे. ईडी नाही आणि पिढी नाही. चल या पटांगणामध्ये आम्हाला नाही का भीतीची ईडीची बिडीची. आमच्या घरात काहीच नाही. मी तर कोलाटी इकडून पांजर घुसलं की तिकडे निघते. भटक्यातले 42 जाती आहेत. वडारे, तिरमले, कायकडे, तिरमले, डवरी गोसाई मर्यावाला आहे, कांजार भाटे, माकडवाला आहे, नाथपंत डवरी गोसावी आहे. 74 वर्षानंतर सुद्धा दादा ह्या देशामध्ये आम्हाला राहायला घर नाही, माणसं मेल्यानंतर पुरायला जागा नाहीये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानावरती माझ्यासारख्या एका नातराणीच्या पोराला भाषण करायला मिळतं. त्याची इतकी मोठी किंमत तुमचीच नाही. संविधान दिलं, त्या संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. हिशोब विचारायचा आहे. महाराष्ट्रामधल्या 5 वाढण्याच्या पुढे 76 लाख मतदान कसं काय झालं बघा मित्रांनो. माणसं शाळा सुटल्यानंतर मुलं शाळेतून निघून जायची गडबड करताय आणि 5 वाजल्यानंतर नवीनच जगामध्ये घटनाघडी परिवर्तन झालं. 76 लाख मतं आले कुठून? काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले माझी विनंती आहे, खरे जर तुम्ही बापाचे असताना तर बोला मोदीच्या विरोधामध्ये. करा पितळ उघडा. इथल्या महसूल आणि पोलीस खात्याला पण विचारतो, खरंच माहिती आला असतील तर 76 मताचा हिशोब द्या.